वाघ आणि सिंह हो 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 रवींद्रला अगदी समोरून लहान मुलासारखा पटायला लागला आणि कब्जा मजबूत केलाय. रामवरती रवींद्रने कब्जा घेतलाय. गावकरी बनायला लागले की माय भाऊ यमाई कर रोज पाठवू गे माय भाऊ तुझे मी फेरीनं पांग सारे आणि आरतीला ते चंद्र सूर्य तारे यांच्यासाठी केला होता ठार. जर आवडला असतं तर टाळ्या तरी वाजवा केला. एवढं सगळं यमक जुळून आणावं लागतंय. कुस्ती ही निकाली आहे. कुस्ती निकालीच होणार आहे. कृष्णा तिट्टे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये बक्षीस आहे. स्वर्गीय हनुमंत बाबा वाजता एक विचार होता. विचार एक गुणवंत पैलवान या गावचे 120-30 किलो वजन पण कधी कुणालाही दुस्साहस केला नाही उद्या आयुष्यात. अशा माणसाच्या आठवणी जाग्या लावल्यात. यासाठी पंकज पैलवांना गदा ठेवली आहे. या गदेला फार मोठं महत्व आलंय. रवींद्रला कब्जा घेतलेला आहे. दादा कुर्डवाडीला जाणार का सोलापूरला जाणार त्याचा फैसला समोर होणार. गदेची मालिका चालू झाली आहे. दादा हे युद्धात वापरलं जाणारं शस्त्र आहे. महाराष्ट्रभर कुस्त्या आहे. दादा हे हनुमंताचं आयुध आहे. दादा हे भीमाचं आयुध आहे. मानेवरती कोपराचा घुटणा ठेवलाय. मानेतला खस निघायला लागलाय. त्यासाठी पैलवानाची मान बळकट असावी लागते. ही जुनी जाणती माणसं बघितली आज मन भरून आलं. खोबऱ्याच्या तुकड्यासारखी दणकट तब्येती आहे. सुम जळतो पण सुमातला तीळ जळत नाही. कष्टानं मोठी झालेली माणसं आणि काही करू शकते.